बायकोचे दिवस भरत आले. तिला लेबर पेन सुरू झालं म्हणून तिला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला घेऊन आला होता. तिला ओटीमध्ये घेतलं. तो बाहेर फेऱ्या मारू लागला. खूप टेन्शन आलेलं त्याला. सर्व ठीक तर होईल ना? तसं हे हॉस्पिटल फार मोठं आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ओटी बाहेर फेऱ्या मारता मारता बाजूच्या ओटीमधून एक पेशंट स्ट्रेचरवर बाहेर आणताना दिसला. डोक्याला पूर्ण बँडेज केलेलं आहे. नक्की कोणीतरी मेजर ऑपरेशन झालेलं दिसतंय, तो मनातच म्हणाला. वॉर्डबाई त्याच्याजवळून स्ट्रेचर घेऊन जाताना त्याला पेशंटचा चेहरा ओझरता दिसला. तीच होती का ही? तो आपल्या मनाला प्रश्न विचारत होता. छे छे, ती नसेल ही. ती तर लग्न करून अमेरिकेत गेलेली ना, मग इथे कशी असेल? त्याच्या मनाचं आणि मेंदूचं द्विंद सुरू झालं. मन बोलत होतं ते बुद्धीला पटेना. बुद्धीचा विचार मनाला पटेना. मन काही थाऱ्यावर नव्हतं. जाऊया का बघायला? पण कसं वाटेल ते? कोण काय विचार करील? शट, जाऊ दे, जातोच. परत एकदा स्वतःच्या डोळ्याने खात्री करतोच. मोठी हिंमत एकवटून तिच्या रूममध्ये गेला. तिचे बाबा बाजूला बसले आहेत. म्हणजे तीच आहे ही. मग या अवस्थेत कशी काय? ती माझ्यासोबत कितीही वाईट वागली तरी हे वेडे मन तिला या अवस्थेत बघू शकत नव्हतं. काहीही झालं तरी त्याचं पहिलं प्रेम आहे ती. जीवापाड प्रेम केलेलं त्याने तिच्यावर. इनफॅक्ट अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात तिचं प्रेम अजूनही जपून ठेवलंय मी. लग्न केल्यावर बायको आल्यानंतर तिच्यावरचं प्रेम त्याने मनाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलेलं. बायकोवर अन्याय नको व्हायला. बायकोचाही अधिकार आहे माझं प्रेम मिळवण्याचा. बस ठरवलं मग. आता तिची आठवणही काढायची नाही. तिची आठवण येऊ नये म्हणून तर त्याने ते शहरही सोडलं. या नवीन शहरात येऊन संसार मांडला तरी पण तिला नाही विसरू शकला. मला आजही आमची ती शेवटची भेट अजूनही लख्ख आठवते. त्याच आमच्या नेहमीच्या बागेत तिनेच कॉल करून मला भेटायला बोलवलेलं. मी तिच्या आवडीचं डेअरी मिल्क सिल्क घेऊन तिला भेटायला गेलेलो. बघतो तर काय, मॅडम माझ्या आधीच हजर. नेहमी उशिरा येणाऱ्या मॅडम आज चक्क लवकर कशा उगवल्या? भेटीसाठी फारच अधीर झाली वाटतं. मी हळूच मागून जाऊन तिला भो केलं, पण नो रिॲक्शन. एरवी मी असं घाबरवल्यावर सरळ मिठीत यायची घाबरून आणि मग मला लटके रागवायची. मी घाबरवलं म्हणून. पण तिचा चेहरा आज उतरलेला दिसला. डोळेही सुजलेले तिचे. काय ग, काय झालं? तब्येत बरी नाही का तुझी? त्याने तिला विचारलं. नाही, मी बिलकुल ठीक आहे. आता माझी काळजी करायची तुला अजिबात गरज नाही. ती एकदम वृक्षपणे उतरली. सोना, काय झालं? माझं काही चुकलं का? की माझा कसला राग आलाय तुला? सांग राणी. माझं मन घाबरतंय. काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटतंय सारखं. तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. हे बघ अनय, ही आपली शेवटची भेट आहे असं समज. आणि यापुढे मला भेटायचा, माझ्याशी बोलायचा अजिबात प्रयत्न करू नकोस तू. उर्वी राणी, काय झालंय? काय झालंय तुला? तू अशी का बोलतेस? मला काही समजेना. मला समजेल असं बोल ग. अनय, मी लग्न करते. बाबांनी चांगलं अमेरिकेतलं स्थळ आणलंय. त्यांना मी पसंत आहे. मी पण माझी पसंती कळवली आहे. 15 दिवसात आमचं लग्न होऊन मी अमेरिकेला निघून जाणार आहे कायमची. तेव्हा आता तू मला विसरून जा. यातच आपलं भलं आहे. हे ऐकून तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कोणीतरी माझा जीव काढून नेतंय असं वाटलं त्याला. नको ग सोना, नको अशी थट्टा करूस. तुला माहिती आहे ना, मी कल्पनेतही तुझा विरह सहन नाही करू शकत. अनय,
मी बोललेला एकूण एक शब्द खरा आहे. आपण एकत्र न येणं हेच आपलं भविष्य आहे. तूच सावर स्वतःला आणि सत्य स्वीकार कर. अगं, असं कसं बोलू शकतेस तू? तुझ्या बाबांना तर आपलं नातं मान्य होतं ना. मग अचानक असं काय झालं की त्यांनी दुसरं स्थळ आणलं? बी प्रॅक्टिकल नाही. प्रेम वगैरे सर्व झूट असतं. पैसा हाच खरा असतो. बाबांनी पण प्रॅक्टिकल विचार केला आणि मलाही तो विचार पटलाय. तू अजून सेटल नाहीस. कधी सेटल होशील माहीत नाही. मला अशी भगवान भरोसे लाईफ नाही जगायची आणि तुझ्यासोबत राहून माझी स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत. तेव्हा आपण वेगळं झालेलंच योग्य ठरेल आपल्यासाठी. त्याने किती समजवण्याचा प्रयत्न केला, पण उर्वी बदली नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. शेवटी ती निघून गेली. मागे वळून एकदाही बघितलं नाही तिने. एवढ्या वर्षाचं प्रेम कशी काय एका क्षणात विसरून गेलीस उर्वी? तू ती उर्वी नाहीसच जिच्यावर मी प्रेम केलं होतं. त्यानंतर देखील त्याने तिला संपर्क करायचा किती प्रयत्न केला, पण तिने त्याला सगळीकडून ब्लॉक केलेलं. तिच्या घरी पण गेला होता, पण तिच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही अमेरिकेला निघून गेलात. किती सहजपणे तू मला विसरलीस ग. पण मी अजूनही तुला विसरू शकलो नाही. उर्वीच्या बाबांची आणि त्याची नजरानजर झाली. अरे अनय, कसा आहेस? आणि तू इथे कसा काय? उर्वीच्या बाबांनी विचारलं. त्याने सगळं खरं सांगितलं की बायकोला डिलिव्हरीला घेऊन आलोय. अरे वा, खूप छान वाटलं ऐकून. तू आयुष्यात तिथेच न थांबता पुढे गेलास. उर्वीचे बाबा म्हणाले. उर्वी इथे कशी आणि या अवस्थेत कशी काय? त्याने विचारले. तू पुढे गेलायस आयुष्यात. आता तुला खरं खरं सांगायला काहीच हरकत नाही. उर्वीचं लग्न झालंच नव्हतं. तिला तर ब्रेन ट्यूमर झालेला. तिच्या हातात फार फार तर 2 वर्ष आयुष्य होतं आणि तिला तुझं आयुष्य तिच्यामुळे खराब करायचं नव्हतं. त्यामुळे तिने ते लग्नाचं नाटक केलं, जेणेकरून तू तिचा राग करावा, आयुष्यात तिच्यासाठी न थांबता पुढे जावं. ती हे जाणून होती की तुला जर खरं समजलं तर तू काहीही विचार न करता तिची साथ देशील. तिला तुला खुश बघायचं होतं. तुझी खुशी तिच्यासोबत राहण्यात नव्हती, तर तिच्यापासून दूर जाण्यात होती. कुणी ठरवलं हे की मी तिला सोडून खुश राहिलो असतो? बाबा, मी तर माझा प्राण होती. हो, मग कुणी आपल्या प्राणाशिवाय कसा काय जगू शकतो? खूप वाईट वागली उर्वी माझ्यासोबत. माझं प्रेम कळत होतं तर माझं मन का नाही कळलं तिला? अरे बाळा, कदाचित नियतीच्या मनात हेच होतं. म्हणूनच नियतीने आज तिला तुझ्या पुढे अशा अवस्थेत आणून उभं केलंय. कदाचित नियतीनेच ही तुमची शेवटची भेट नियोजित केली आहे. बेटा, उर्वीच्या हातात खूप वेळ कमी आहे रे. बाबा, उर्वीला शुद्ध येते. मला तिला भेटायचं आहे. तिला जाब विचारायचं आहे. का असा एकतर्फी निर्णय घेतलास? मी जातो तिच्याकडे. उर्वीने डोळे उघडले. डोळे निस्तेज झाले होते तिचे. तरी पण त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं. तिला बोलायला देखील किती त्रास होतोय. उर्वी, नको बोलू सोना, त्रास होईल तुला. मला सांगितलं बाबांनी सर्व. तू खूप निस्वार्थी प्रेम केलंस ग राणे. मीच तुला ओळखू शकलो नाही ग. तू सांगितलं आणि मी लगेच विश्वास ठेवला. मीच कमी पडलो ग तुला ओळखायला. माझी उर्वी मला दुखावण्याच्या स्वप्नातही विचार करणार नाही. बाबा, उर्वीला काय होतंय? डॉक्टरांना बोलवा. तिचा श्वास मंदावतोय. डॉक्टर लवकर या प्लीज. बघा न उर्वी कशी काय करते. तिला चेक केल्यावर डॉक्टर बोलले
शी इज नो मोर. नाही, माझी उर्वी अशी मला सोडून जाऊ शकत नाही. तो बाबांना मिठी मारून रडू लागला. अनय बाळा, कदाचित तुला शेवटचं भेटायची तिची इच्छा होती. ती पूर्ण झाली आणि समाधानाने तिने प्राण सोडले. तेवढ्यात सिस्टर आत आली. मिस्टर अनय, अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. बाबा, आपली उर्वी परत आली. आपली उर्वी खरंच परत आली. धन्यवाद.